केशव रामकृष्ण हरे विठ्ठल 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 केशव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति के लिए शिवा शिखरे सागरी तारिये तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमाना ढळे इहलोकी भव सिंधुसी बांधिला से तुझेणे अनाथ दिना करणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वयं श्री हरि व्यापको सर्व जीवा तुका तो चितो हा पर ब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम
धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे तुका म्हणे मंगळाता कोण दाता या हुनी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय काळाला धन्य देत आहेत की ज्या काळामध्ये संतांची भेट झालेली. असा काय विशेष आहे संतांच्या भेटीमध्ये की त्या भेटीच्या निमित्तानं काळ धन्य बनलेला आहे. तिन्ही प्रकारचा विशेष आहे. आपण काल चिंतन करत होतो. कारण विशेष आहे, स्वरूप विशेष आहे आणि कार्य विशेष आहे. कारण विशेष आहे तर संतांची भेट होण्याकरता पुण्य लागतं आणि तेही सामान्य पुण्य चालत नाही. विशेष पुण्य लागतं आणि अगणित पुण्य लागतं. धर्मशास्त्रामध्ये वेगवेगळे साध्य मिळवायचे असतील तर वेगवेगळे पुण्याचे प्रकार सांगितलेले आहेत आणि त्याचा आकडाही सांगितलेला आहे. जसं स्वर्गाची प्राप्ती करून घ्यायची असेल, स्वर्गाला जायचं असेल तर 100 यज्ञाचं पुण्य लागतं. शतमक संपत्ती स्वर्गीची. तसंच वेगवेगळे राजा व्हायचं असेल तर, मंत्री व्हायचं असेल तर, श्रीमंत व्हायचं असेल तर, असे शास्त्रामध्ये त्याचे मार्ग सांगितलेले आहेत. इतकं इतकं केलं की तुम्ही हे व्हाल, तितकं तितकं केलं की तुम्ही ते व्हाल. पण संतांची भेट होण्याकरता पुण्य लागतं एवढंच सांगितलेलं आहे. किती पुण्य लागतं आणि कोणतं पुण्य लागतं या बाबतीत शास्त्रकाराने सुद्धा मौन पाळले. तुकोबारायणी कोण असा मोघम शब्द वापरलेला आहे. कोण पुण्य कोणा गाठी ज्यासी ऐशी याची भेटी. कोण पुण्य यांचा होईन सेवक जिही द्वंद्वाधिक धुरा होईल. तर कोण म्हणजे किती पुण्य लागेल निश्चित सांगता येत नाही. आणि मग ज्या अर्थी एवढं पुण्य आपलं तयार होऊन ते सगळंच्या सगळं पुण्य या कालामध्ये त्याचं फल देण्याकरता समोर आलेलं आहे, असा हा कारण विशेष आहे. प्रभू आगवेन येणे जन्मे जे पुण्य केली मिया उत्तमे त्या अंगी नटकतीची कामे सद्गुरुत्व. तर आतापर्यंत एवढे जन्म झाले आणि त्या जन्मामध्ये अर्जुन म्हणतो की मी जी पुण्य केली त्या पुण्याने काही बाकी न ठेवता आपलं फल दिलं. म्हणजे तुझी प्राप्ती सद्गुरु म्हणून तुझी प्राप्ती करून दिली. कृष्ण म्हणून तर अर्जुनाला फार लवकर भेटलेला होता. मेवना म्हणून भेटूनही बरेच वर्ष झालेले होते. पण सद्गुरु संत म्हणून आज मला भेटलेला आहेस तो. तर ह्या पुण्याने हे काम केलेलं आहे. कारण विशेष आहे. संतांच्या भेटीचं स्वरूपही विशेष आहे महाराज. ज्या क्षणाला अंतःकरणामध्ये संताविषयीचा निस्सीम भाव प्रगट होईल आणि अशा भावाने युक्त अंतःकरणाने ज्या वेळेला संतांचं दर्शन होईल ते क्षणी जागीनाला वेळच लागत नाही महाराज. ही तयारी व्हायलाच काय लागतो, वेळ लागतो. मग वेळच लागत. तत्क्षणी जागे अहम ब्रह्मास्मी शिवानी एक वेळ पडली आकानी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागेनाला. अशा स्थितीत ज्या वेळेला संतांचा साक्षात्कार होतो, संतांची भेट होते, संतांचं दर्शन होतं आणि संत आत्म्याची ओळख करून देण्याकरता त्यांच्या मुखातून
ज्या वेळेला उपदेश करतात, महावाक्याचा उपदेश करतात, तर त्या क्षणाला देहाकार असलेली जी वृत्ती, मी देह आहे, आणि मग बाहेरच्या पदार्थाकडे जाणारी ती वृत्ती, तो अहम त्या देहावरून उठतो त्या वचनाच्या प्रभावाने, आणि थेट मूळ जे स्वरूप आहे परमात्मा स्वरूप, त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी तो विसावला जातो, स्थिर होतो. महाराज काय आनंद होत असेल त्यावेळेला. तो काय म्हणे, काने ऐकिली मात आणि तोची झाला घात जीवा. मला संतांचं दर्शनाचं जे स्वरूप आहे ते विशेष का आहे, अगदी याचं स्पष्टीकरण करायचं ठरलं तर माणसाच्या जीवनामध्ये काही विशेष क्षण असतात. त्यामध्ये मुख्य 3 विशेष क्षण असतात. एक जन्माचा, दुसरा लग्नाचा आणि तिसरा मरणाचा. सोहळा म्हटलंय त्याला. ज्ञानोबारांनी शब्द काय वापरलेला आहे, जन्म मृत्यूच्या सोहळ्या. आता ज्ञानोबारांना नाही माहिती, पण आणखीन एक तिसरा सोहळा असतोच ना. माहित नाही याचा अर्थ, या त्यांना काय नाही, त्याचा अनुभव नाही अशा प्रकारचा. लग्नाचा पण सोहळा आहे ना, मुख्य दिवस आहे ना. माणसाच्या पुढच्या आयुष्याची ती सुरुवातच असते ना, वाटचाल असते ना. गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करणं हा एक मानवी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा क्षण आहे. म्हणून तर त्याला मंगल कार्य म्हणतात. तसं मंगल काय असतं, त्याच्यात सगळं अमंगलच राहतं. काय मंगल असतं त्याच्यात? भांडणं होतात, रडारड्या होतात, धिंगाणा राहतो सगळा, कोण काय बोलत हे सुद्धा ऐकू येत नाही. काय मंगल राहतं? स्पीकर लावलेला असतो तर सगळे घाण कॅसेटी लावलेले असतात. मंगल असं काय आहे त्याच्यात? पण जीवनातला एक विशिष्ट अशा जीवनाला तिथून ओघळण लागतं. लग्न होईपर्यंत तो आई वडिलाचा असतो, लग्न झाल्यानंतर तो स्वतःचा बनत असतो. त्याच्या स्वतःच्या जीवनाला तिथून काय होतो, प्रारंभ होतो, सुरुवात अशा प्रकारची होते. सोहळा येतो. भगवत प्राप्तीची जी अनेक साधने आहे त्यामध्ये गृहस्थाश्रम हे गृहस्थाश्रमाच्या अनुष्ठानाचा प्रारंभ आहे. तिथून मंगलाच्या प्राप्तीचं ते साधन आहे, म्हणून त्याला मंगल म्हटलेलं आहे. तेव्हा हे 3 सोहळे असतात, जन्म, लग्न आणि मृत्यू. बरं, संतांचं दर्शन ज्या कालामध्ये होतं तर त्या कालात साधकाचे 3 सोहळे पार पडतात. संतांची भेट जन्म आहे, संतांची भेट लग्न आहे आणि संतांची भेट मृत्यू आहे. ज्या दिवशी ज्या क्षणाला संत भेट होते त्या दिवशी त्याचा जन्म होतो, त्या क्षणाला त्याचं लग्न होतं आणि त्याच क्षणाला त्याचा काय होतो, मृत्यू होतो. 3 सोहळे ज्या कालामध्ये घडतात, का म्हणू नये त्या काळाला धन्य, धन्य काळ संत भेटी. ते म्हणालास कस काय 3 सोहळे कस काय एका वेळेला होतील? जन्म होतो, मी परमात्मा या रूपाने, या वृत्तीचा त्यावेळेला काय होतो, जन्म होतो. देहाच्या रूपाने जन्म झालेला असेल अगोदर, पण परमात्मा रूपाने जन्म त्यावेळेला होतो. इथं जन्म शब्दाचा अर्थ प्राकाट्य घ्या, जन्म शब्दाचा अर्थ ओळख घ्या. कौंतेय म्हणून कर्णाचा खरा जन्म ज्या वेळेला कृष्णाने त्याला सांगितलं की तो कौंतेय आहे त्यावेळेला झाला. तोपर्यंत कर्ण कौंतेय नव्हता, तोपर्यंत तो काय होता, राधेय होता, तोपर्यंत तो सुतपुत्र होता, सूर्यपुत्र. आणि कौंतेय हा ज्या दिवशी त्याला कळालं की आपण कौंतेय आहोत त्या दिवशी झाला त्याचा जन्म. तसं ब्रह्मरूपाने, मी देहरूपाने जन्म केव्हा झाला असेल, पण मी ब्रह्म अशा रूपाने त्याचा जन्म श्री गुरुची भेट ज्या वेळेला होते त्या क्षणाला होतो जन्म आहे. मुक्ती बरोबर विवाह त्याच वेळेला होतो. तो काय म्हणे, मुक्ती परणेली नोवारी, आता दिवसचारी खेळी मेळी, शांती बरोबर लग्न लागतं.
शांती बरोबर. संताच्या पत्नीचं नाव शांती असतं. शांती, शांतीश्चिरं गेहिनी. आणि ती कोणती शांती? वादळापूर्वीची नाही. चिरम, गिळवणे ज्ञाते, ज्ञाता ज्ञानही मागवते, हरपेते निरुते, शांती पैगा. अहंता ममता दवडोनी, निज शांती वरिली. संताच्या दर्शनात ज्या दिवशी ज्या क्षणाला होतं त्या क्षणाला घडलं जातं. खरा विवाह आहे हा. खरा खरं ऐक्य. विवाह शब्दाचा अर्थ ऐक्य. विशेष प्रकारे वहन ज्या वेळेला केलं जातं ऐक्य, तर हे ऐक्य कधीच तुटत नाही, कधीच त्याचं पुन्हा हे होत नाही, अंतर पडत नाही, वियोग होत नाही. म्हणून लग्न ही त्याच क्षणाला आहे. आणि मृत्यू मी देह आहे या वृत्तीचा मृत्यू. खरा मृत्यू तो आहे. शरीर सोडणं हा मृत्यू नसतो. विद्वान माणसं त्याला मृत्यू मानत नाहीत. अंतकाल या शब्दाचं चिंतन करत असताना पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे, यद अनन्य वीक्षणम स्वंतकाल. आत्मा आणि अनात्मा यांचं जे ऐक्य झालेलं असतं, देह मी या रूपाने जी वृत्ती तयार झालेली असते, जे जीवन जगलं जातं, तो मी देह नाही, मी परमात्मा आहे, मी देह नाही. तर देहाच्या संबंधाचा काय होतो? मृत्यू होतो. हा खरा मृत्यू आहे. साधा प्रलय, महाप्रलय हा आत्यंतिक प्रलय आहे. आत्यंतिक ही वृत्ती निर्माण होणं म्हणजे जगाचा आत्यंतिक प्रलय होतो. पुन्हा त्याच्या दृष्टीनं जग नावाची वस्तू शिल्लक राहत नाही आणि कधी पुन्हा उत्पन्न होत नाही. म्हणून मरण हेच आहे, जन्म हे हाच आहे आणि विवाह लग्न हेच आहे. आणि हे तिन्ही सोहळे ज्या क्षणाला घडलेले आहेत, तुकोबाराय त्याचं वर्णन करताय. धन्य काळ स्वरूपत्वावच्छेदकाने, कार्यत्वावच्छेदकाने तर प्रश्नच नाही आहे महाराज. सगळ्या अनर्थाचीच काय होऊन जाते? निवृत्ती होऊन जाते. संतांचं दर्शन झालं, आत्मसाक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कार झाला, अनर्थाची निवृत्ती होते. जे कशानेच निवृत्त होत नाही ते संतांच्या दर्शनाने निवृत्त होत. कर्म कशाने निवृत्त होईल? कशानेच निवृत्त होत. भोगून फक्त निवृत्त होत आणि त्याला भोगायला करोडो जन्म लागतात. तोपर्यंत दुसऱ्या करोडो जन्माचं कर्म तयार होत असतं. संतांची भेट झाली रे झाली की सगळं जातं. पाप, ताप, दैन्य. इथं पाप शब्दामध्ये दोन्ही घ्यायचं. पाप म्हणजे कर्म. पाप शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? कर्म. त्याच्यामध्ये पुण्य ही पापच आहे. पाप जातं या शब्दाचा अर्थ नुसतंच पाप जातं असं नाही. पाप आणि पुण्य, जन्माची जी शिदोरी आहे, दुःखाची जी शिदोरी आहे, ती सगळीच्या सगळे संतांच्या दर्शनामध्ये पाप जातं. आणि मग पापच तापाला कारणीभूत असतं. ताप जातो आणि तप्त झाल्यानंतर येणारी जी दीनता आहे, द्वैताची प्रतीती, हे दैन्य आहे, तेही अशा प्रकार जातं. पाप ताप दैन्य जाय उठाउठी, हे संताच्या भेटीचं कार्य आहे. असं तिन्ही अवच्छेदकाने संतांची भेट विशेष आहे. आणि ती भेट या काळात घडली असल्यामुळं धन्य काळ संत भेटी. नुसते संत भेट या शब्दाचा अर्थ व्यक्ती भेट नाही. संत भेट म्हणजे संताविषयीचा भाव अंतःकरणामध्ये निर्माण होऊन त्या संतावर तेवढा प्रगाढ अशा प्रकारचा विश्वास बसणं. सर्व भावे दास झालो त्यांचा, संताची पायी हा माझा विश्वास. आपल्याला काय असतं, आपण व्यवहारामध्ये बऱ्याच वेळेला शब्दाच्या आवा वा काय लाभ आहे वा, आज संत दर्शन झालं, धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन.
तोंडावर. मग बसतो वगैरे, पाणी देतो. कुणीकडून आले होते काय, मग त्यांनी जर सांगितलं की असं असं काम आहे आणि तुम्हाला ते करावं लागतं, मला कसं काय शक्य आहे, संताचे पाय हा माझा विश्वास. काय विनाकारण त्या संत शब्दाला गालबोट लावावं, काळं लावावं, मला काही कळतच नाहीये. संत म्हणायचं आणि त्याला नालायक ठरवायचं, संत म्हणायचं त्याची निंदा करायची, संत म्हणायचं त्याची कुठलीच गोष्ट ऐकायची नाहीये. मग म्हणतोच कशाला संत? सरळ त्याला पाटील म्हण, दुसरा काही शब्द, संत हा शब्द कशाला घालावा? तर त्यांच्या वचनावर विश्वास बसणं. कशाच्या बाबतीत? हिताच्या बाबतीत. त्याची माझी हित करीती सकळ, हा विश्वास. आपला विश्वास तसा नसतोच. मी नेहमीच, सामान्याला काही किंमत नाहीये. आपला विश्वास जेवढा आपल्या बुद्धीवर असतो, आपला विश्वास जेवढा बायकोवर असतो, आपला विश्वास जेवढा शेजाऱ्या पाजाऱ्यावर असतो, आपला विश्वास जेवढा पोराबाळावर असतो, आपला विश्वास जेवढा पेपरवर असतो. पेपरमध्ये असं आलं ना, आपण तुकाराम महाराज नाही, पेपरमध्ये आले ना. संतांच्या पायावर विश्वास बस. नुसते संत नाही काही करू शकत महाराज. आपल्या अंतःकरणामध्ये जर विश्वास नसेल त्यांच्या ठिकाणी, तर संत काहीच करू शकत नाही. विश्वास नसणारी माणसं जगाला बुडवायला निघालेल्या व्यक्ती आहे म्हणून संताकडे पाहतात. वाटोळं केलं आमच्या देशाचं या लोकांनी. त्यामुळं ते हित करणारे नाही, तेच हित करणारे, असा विश्वास त्यांच्याविषयी जोपर्यंत अंतःकरणामध्ये निर्माण नाही होत तोपर्यंत मग नाही काय उपयोग होत. बाकीच्या जसे सल्ले ऐकत असतो तसा हा संताचा एक काय मानतो? सल्ला मानतो. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, पायी मिठी पडली. तर हा काळ धन्य का आहे? तर संतांच्या पायावर माझी मिठी पडली. संतांच्या पायावर मिठी पडली. आता मिठी मारली का पडली? मिठी मारतात माणसं, पडली कस काय? तर इथं मिठी शब्दाचा अर्थ हाताने घट्ट धरणं नाही, विश्वासाने त्यांना पकडणं. विश्वासाची मिठी पडली म्हणजेच विश्वास अंतःकरणामध्ये तद्विषयक निर्माण झाला. हे अवघडच आहे महाराज. विश्वास निर्माण होणं, तोही निरतिशय विश्वास निर्माण होणं, हे अतिशय काय आहे? अवघड आहे, अवघड. आणि हेच नसेल तर मग परमार्थाच्या पुढच्या फलाचा प्रश्नच येत नाही. हा भावच निर्माण होण्याकरता तेवढं पुण्य लागतं. काय काय म्हणते महाराजाला तर गंडवलं सहज. मला वाटलं हुशार असतील, पण काही नाही, नुसतं एवढ्यातच गेले. इतके हुशार राहतात, बाबाला गंडवतात, संताला गंडवतात. इतका विश्वास असतो त्यांच्या ठिकाणी. गुरु ते बोले झकवी, मायबापा दावे निदारपण. गुरु ते बोले झकवी. ठीक आहे, चांगला आहे तो गुरु, तू त्याचा तू चला. तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाचे आणणार का जाती. काय गुखाडी. हा, तुका म्हणे गेले गुरुत्व गुखाडी. तर काय याला चव नाही, खौट खोबरं खट्याळ गिराय कसं म्हणते. काय कोणाचं गुरु होऊ नये, कोणाचा चेला होऊ नये. बरं, जे आहे देवाचं भक्त बनाव. तेव्हा पायी मिठी, त्यांच्या वचनावर विश्वासाची मिठी पडली. म्हणून हा काळ काय धन्य धन्य. परमार्थामध्ये विश्वासच लागतो.
व्यवहारामध्ये विश्वास नाही ठेवला तरी साधन केलं की त्याचं साध्य लगे येतं. त्याच्यामुळं साध्य पाहिल्यावर विश्वास बसतो. वापरून पहा म्हणतात. आमच्या बोलण्यावर तुमचा विश्वास ना, आमच्या बोलण्यावर नका ठेवू. तुम्ही प्रत्यक्ष हे काय करा, वापरून पहा. वापरतो मनुष्य, जर त्याचं सांगितल्याप्रमाणे फल दिसायला लागलं की त्याच्यावर काय होतं, विश्वास बसतो. इथं तसं नाही ना, अगोदर विश्वास ठेवावा लागतो, नंतर वापरावं लागतं. विश्वासच काम करतो. इथं काम कोण करतं, विश्वास करतं. कारण विश्वास इतका लागतो महाराज, अनंत जन्मांच्या अगदी विरोधी ते विधान असतं. किती विश्वास लागत असेल. मी देह आहे ही वृत्ती अनंत जन्मापासून आपली तयार झालेली आहे. झोपेत सुद्धा आपण तिला विसरत नाही. आणि परमार्थामध्ये ते सांगत असतात तो देह नाही. तशी प्रतीती येण्याकरता केवढा विश्वास लागत असेल त्याला. त्याने सांगितलं तो ते नाही 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 म्हणलं तर नाही, सोडून दिला. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे, घेववी ते न म्हणावे विषयी विरू, एवढा विश्वास लागतो. आणि तशा प्रकारचा विश्वास या कालामध्ये माझ्या अंतःकरणात निर्माण झाला. म्हणून हा काल काय धन्य. पायी मिठी पडली, तो पायावर विश्वास बसला. आणखीन काय कार्य झालं, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. पोटी शीतळ झालं का, संदेहाची गाठ सुटली. संदेह, संशय, शंका. साधकाच्या मनामध्ये कसल्या शंका असतात, शंकेचे 3 प्रकार असतात. आत्मविषयक शंका असतात, परमात्मा विषयक शंका असतात आणि जगत विषयक शंका असतात. मी कोण आहे, देह आहे की देहाहून वेगळा आहे. आता जरी ऐकतो आपण तरी तसं थोडस भक्ती संप्रदायामध्ये, आपण भक्ती संप्रदायात असल्यामुळं फारस आपण विचाराला महत्व नाही देत. बौद्धिक पातळी तशी कमीच असते आपल्याकडे. नाही विचार करत, त्याला आपलं भजन करायचं, बाकीचं काय डोक्याला ताण नाही घ्यायचा. जो अभंग तास तास गायला जातो त्या अभंगात बी काय सांगितलेलं याच्याकडे आपलं काय जात नाही, लक्ष जात नाही, लक्ष द्यावं वाटत नाही, लक्ष देण्याची आपल्याला सवय राहत नाही. आणि कुणी आपल्याला तसं सांगितलेलं बी नसतं की लक्ष दिलं पाहिजे म्हणून. संतांनी अभंग फक्त गाण्याकरताच लिहिलेले आहेत. भजना करणाराची सोय व्हावी, त्यांना पुन्हा अडचण दुसरी पद निर्माण करण्यात येऊ नये म्हणून आपली साधू संतांनी त्यांची काय करून ठेवलेली आहे, सोय करून ठेवलेली आहे. अशा प्रकारची धारणा बसलेली आपली, आणि आपण तेवढंच तिथून पुढं हे करतो. अंतरंगात घुसायचा कधी संबंध येतच नाही, कधीच नाही. महाराज रोज अभंगावर चिंतन मांडतो ना, कधी कोणी विचारित नाही नंतर की हे असं कसं आहे. याचा अर्थ काय, याचा अर्थ सगळा आहे की सगळ्यांनी बुद्ध्या गहाण टाकलेल्या आहेत. कोणीच त्याच्यावर विचार करायला तयार नाही. बस आपलं ऐकायचं, श्रद्धा ठेवायची त्याच्यावर. मला वाटत नाही श्रद्धा बी असते, त्याच्याशी काही घेणं देणंच नसतं. माणसाला जर अनुष्ठान करायचं असेल, त्या रस्त्याने चालायचं असेल तर मग त्याला विचारावंच लागतं. बौद्धिक दृष्टीनं थोडेसे ना माना हे कटू सत्य आहे. वारकरी मंडळी ही पिछाडलेलीच आहे. उपासनेमध्ये श्रद्धेला खूप महत्व आहे. हे जरी खरं असलं तरी आपला संप्रदाय हा आंधळा नाहीये, डोळस आहे. ज्ञानाचं याला अधिष्ठान आहे.
ज्ञानाचं फाउंडेशन आहे. ज्ञानानेच अशा प्रकारची मुक्ती वारकरी संप्रदायानं मांडलेली आहे. त्यामुळं विचाराला गौणत्व असू नये जीवनामध्ये. आणि म्हणून तर मग 15-15, 20-20 वर्ष भजन करतात आणि पुन्हा दुसऱ्या संप्रदायात जातात. याचं कारण काय आहे? याचं कारण आहे पहिलीच बुद्धी त्याने घाण टाकलेली असते. विचाराने ज्याला जो सिद्धांत, ज्याला जो विषय पटलेला आहे, तो कसं शक्य आहे तो सिद्धांत तो सोडणं, ती निष्ठा त्याने त्याची बाजूला जाणं? संशय कशा करता मी सांगितलं तर विचार करायला लागल्यानंतर मग काय येतात? संशय येतात. काही समजलं, काही समजलं नाही, किंवा आपले ज्या पहिल्या समजुतीच्या धारणा असतात त्याच्या विरोधी गेलं तर मग माणसाला वाटतं कसं काय बा हे असं कसं काय आहे, हे असं आहे की ते कसं आहे, मी कोण आहे, मी विषयी संशय. म्हणजे देह मी आहे की देहावून वेगळा मी आहे, देह मी आहे की देहात मी आहे. जर देहावून मी वेगळा असेल तर परिच्छिन्न आहे की व्यापक आहे, जड आहे की चेतन आहे. व्यापक असेल तर प्रत्येक देहामध्ये भिन्न भिन्न आहे की एकच आहे. जड आहे की चेतन आहे, कारण काही देहरूप आत्मा मानतात, काही देहावून भिन्न मानत असले तरी व्यापक असून जड मानतात, काही देहावून भिन्न मानून तो अणु मानतात. म्हणजे मीच्या परिमाणाविषयी शंका, त्याचं महत् परिमाण आहे, मध्यम परिमाण आहे की अणुपरिमाण आहे. आत्म्याचं परिमाण नेमकं काय आहे? जेवढं शरीर आहे तेवढाच आत्म्याचं स्वरूप आहे का त्याच्यापेक्षा कमी जास्त आहे? जर देह जेवढा आहे तेवढंच आत्म्याचं स्वरूप असेल तर मग ज्या वेळेला हा देह सोडून तो दुसऱ्या देहामध्ये घुसेल तर त्यावेळेला कशी अडचण होईल? मग समजा मुंगीचा आपल्याला जन्म उद्या मिळाला आणि आपलं जर माणसाचा देह एवढा आत्मा असेल तर मग मुंगीच्या देहात कसं काय घुसल ते? सूक्ष्म असल्यामुळे घुसायला काय अडचण आहे, पण मग ते जसं गाड्याचा हेल असा बाजूला पसरतो तसं त्या शरीरापासून आत्मा असा बाजूला पसरत चालेल. त्याचं परिमाण नेमकं काय आहे? बरं ठीक आहे, तेवढाच मानला तर मग हत्तीच्या शरीरामध्ये गेला, देवमासाच्या शरीरामध्ये गेला, ज्यांची शरीर खूपच मोठे असतात, मग एवढा एवढा आत्मा कुठल्या तरी कोपऱ्यात बसेल आणि बाकीच्या शरीराला मग त्या ज्ञानच होणार, संवेदना नाही होणार. मग त्याचं परिमाण काय मानायचं? मध्यम परिमाण मानलं तर हे अडचण आहे. मग अणुपरिमाण मानायचं का? रामानुजाने आत्म्याचं परिमाण कसं मांडलेलं आहे? अणु मांडलेलं आहे. अणु. सांख्य, नैयायिक, वेदांती हे आत्म्याचं परिमाण व्यापक अशा प्रकारचं मानतात. मग व्यापक आहे तर प्रत्येक देहात एकच आहे का अनेक आहे? एकच जर असेल तर मग त्या देहात झालेलं सुखदुःख आपल्याला का कळत नाही? आपलं सुखदुःख त्याला का कळत नाही? भिन्न भिन्न जर मानले, व्यापक मानले तर मग कोणत्या आत्म्याचं कोणतं शरीर समजायचं? किती शंका आहे महाराज याच्यावर. राम 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 राम. आपण चांगले आहे करीतच नाही शंका. ते संदेह आत्म्याच्या परिमाणाविषयी संदेह आहे. जड आहे की चेतन आहे त्याच्याविषयी पुन्हा काय आहे? संदेह आहे. परमात्म्याहून तो भिन्न आहे की अभिन्न आहे याच्याविषयी संशय आहे. विनाशी आहे की अविनाशी आहे मी विषयी संशय. ईश्वराविषयी संशय असतात. आहे की नाही हा पहिला संशय. कारण बरेच नाही म्हणतात. आत्म्याचं अस्तित्व कोणीच नाकारलेलं नाही. चार्वाकापासून वेदांत्यापर्यंत सगळ्यांनी आत्म्याची सत्ता मांडलेली आहे. कोण म्हणेल मी नाही? आत्मा म्हणजे आपलं स्वरूप, आणि आपले स्वरूप नाही असं कसं काय कोणी म्हणेल? सत्ता सगळ्यांनी मानलेली आहे. ईश्वराची सत्ता सगळ्यांनी नाही मानलेली. सगळे ईश्वर नाही मानत. 3 शास्त्रकार आहेत ते ईश्वरच मानत नाहीत. म्हणजे केवळ नास्तिकच ईश्वर मानत नाही असं नाही. आस्तिकामध्येही 2 शास्त्रकार ईश्वर नाही मानत.
सांख्य ईश्वर नाही मानत. त्यांच्या मतामध्ये प्रकृतीच सगळं करते, पुरुष बी काही करत नाही, फक्त पुरुषाची सत्ता ही घेते आणि सगळ्या सृष्टीचं नियमन ती स्वतः करते. प्रकृती जड असणारी. ईश्वराचा काही संबंध नाही. ईश्वराचं काय काम तरी काय? आणखीन कशाला विनाकारण पगार वाढवायला, वाटोळा करायला त्याची नेमणूक करायची? ईश्वराची गरज नाहीये. त्यांनी ईश्वर नाही मानलं. पूर्वमीमांसकही ईश्वर नाही मानत. मंत्रमय देवता मानतात, ईश्वर नाही मानत. ते म्हणजे आस्तिकात 2 ईश्वर नाही मानत, नास्तिकामध्ये 4 वाक ईश्वर नाही मानत. म्हणजे तिथून शंका आहे, खरंच मग ईश्वर देव आहे का? बरं ठीक आहे असं जरी मानलं तरी मग आहे तर तो एकदेश आहे की व्यापक आहे? बहुतेक मानणारे देव आहे असं मानणारे देवाला कसं मानत असतात? एकदेशी मानतात. मंदिरात येतो, वैकुंठात येतो, क्षीरसागरात येतो, म्हणजे कुठल्या तरी एका देशामध्ये एकदेशी मानतात. तो एकदेशी आहे की व्यापक आहे? मग एकदेशी असेल तर आपण कुठे जर भजन केलं तर ते त्याला कसं काय ऐकू जाईल? बरं, तो संकटातून मुक्त करणार आहे ना. आपल्याला कुठंतरी संकट आलं आणि तो बसायचं मंदिरामध्ये, तिथं किती लोणी खातात, मग इकडे आपलं संकट कोण निवारण करेल? एकदेशी आहे की व्यापक आहे? व्यापक असेल तर पुन्हा जड आहे की चेतन आहे? म्हणजे अशा ईश्वर विषयक संशय, जीव विषयक संशय आणि जगत विषयक संशय. जगत सत्य आहे की मिथ्या आहे? सत्य असेल तर ते निर्माण कुणी केलं, कधी केलं, कशा करता केलं, कशापासून केलं? तर असे जगताविषयी, देवाविषयी आणि आत्म्याविषयी जे वेगवेगळे संशय साधकाच्या मनामध्ये सारखे उठत असतात आणि संशय आला का माणसाची शांती बिघडली. सकाळी ध्यान करायचा नियम आणि पहाटेच उठला, रस्त्याने चालला, ध्यानाची वेळ झाली, त्याला वाटलं कुठंतरी ध्यान करावं, पाहिलं एक घर दिसलं, कोणी आहे का विचारलं, आवाज कोणी नव्हतं पण उघडच घर होतं, बसला ध्यानाला. म्हणजे ध्यान. आणि मग त्याला संशय आला, एवढा मोठा घड आहे आणि तो कुणीच नाही आणि पुन्हा उघड आहे, भूताड तर नाही? नुसता संशय आला का कोपऱ्यातून कटकट आवाज यायला लागला. नुसता संशय आला की आवाज यायला. आता तो ध्यान शक्य तरी कसं? अंतःकरणामध्ये संशयाने, संशयाचं काहूर माजलं तर शांती बिघडते. तुकोबाराय म्हणतात, संतांचं दर्शन झालं आणि हे सगळे संशय काय झाले? संपले, मिटले. सगळेच संशय, जगत विषयक संशय राहिला नाही, ईश्वर विषयक संशय राहिला नाही आणि स्वरूप विषयक संशय राहिला नाही. सगळेच संशय क्षयंते नाही, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया, सर्व संशया छिद्यंते. सगळे संशय नष्ट होतात. काय संबंध आहे बरं संतांच्या दर्शनाचा आणि संशय नष्ट होण्याचा? काय संबंध आहे? का नाही राहत संशय? मला संतांच्या उपदेशाने एकमेवा द्वितीयम ब्रह्म या अनुभूतीवर तो आरूढ होतो. आता तुम्ही सांगा, संशय कोणाविषयी घ्यायचा आणि कोणी घ्यायचा? अद्वैताची जर अनुभूती आली, अद्वैताची जर प्राप्ती झाली तर कोणी संशय घ्यायचा आणि कोणाविषयी संशय घ्यायचा? संशयाला आश्रयही राहत नाही आणि संशयाला विषयही अशा प्रकारचा राहत नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी, संशयच नाही राहत. प्रत्यक्ष ज्ञान झाल्यानंतर संशयाचा प्रश्नच येत नाही ना. आणि मग संशय गेले आणि शांत चित्त झालेलं आहे, झालो पोटी शीतळ शांत, अशा प्रकार झाला. अजून काय होत आहे तर भवनदीचा झाला तारा.
म्हणजे सांगितलं की अनर्थाची निवृत्ती होते. तर अनर्थ काय आहे? भवनदी ही अनर्थ आहे. भवनदी म्हणजे कुठल्या प्रदेशात वाहते? ते सगळ्या जगात वाहते. सगळं जग हाच तिचा प्रवाह आहे. प्रवाह उगम ब्रह्मचळाचा आधाडा, शेवट अजून झालेला नाही. ती समुद्राला अजून मिळालेलीच नाही, अजून वाहतीच आहे ती. कारण ज्ञानोबाऱ्यांनी सुरुवात सांगितली जे ब्रह्मचळाचा आधाडा, शेवट कुठं सांगितलं तिथं? भवनदीचं वर्णन जे केलेलं आहे 7व्या अध्यायामध्ये, मम माया दुरत्यया या श्लोकावर तिथं शेवट सुरुवात सांगितली. पहिले या संकल्प जळाचा ओबडा, शेवट कुठं सांगितलेला आहे? शेवट होतो महाराज ब्रह्मज्ञानाने, भगवंताच्या भक्तीने. आणि मग जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत तिला शेवटच नाही. म्हणून तर नांतो न चादीर न च संप्रतिष्ठा नांतहा असं म्हटलेलं आहे. नांतहा न अंतहा, याला शेवटच नाही. या भवनदीला काय नाही? शेवट नाही, समुद्रच नाही. ती वाहतच राहते, अखंड वाहते. क्षण एक तोही नाही विसावा, 184 घेतल्या धावा. भवंडिती पाठी लागल्या हवा, लागो आगी नावा माझ्या मीपणा. असं कसं शक्य आहे हो? नदीला शेवट नाही असं कसं काय म्हणता येईल? शेवट नसतो असं कधी असतं का? असतं ना. काही काही वस्तूला शेवटच नाही राहत महाराज. काही काही वस्तूला शेवटच नाही राहत. घाण्याच्या बैलाला कधी शेवट असतो? फिरतच राहावं लागतं, त्याला शेवटच नसतो. रहाट पाळणा, कोणता शेवटचा पाळणा आहे? शेवटचा पाळणाच नाही. याच्या पुढचा त्यो आणि त्याच्या पुढचा त्यो, शेवटचा प्रश्नच नाही. तसं भवनदीला शेवटच नाहीये. जगाला शेवट असं ते गोल जे फिरतं ना त्याला शेवट नसतो. सरळ जातं त्याला शेवट असतो. जे गोल असतं त्याला शेवटचा प्रश्नच येत नाही. ते तिथंच फिरत राहतं, तिथंच फिरत राहत. हे सगळं फिरतच आहे. बरं तुम्ही सांगा, हे दिवस आहेत, वार, शेवटचा वार कोणता आहे? महिना, शेवटचा महिना कोणता? वर्ष, शेवटचं वर्ष कोणतं? याला शेवटच नाही. सरकार म्हणतं मार्च शेवट आहे, व्यापाऱ्याची दिवाळी शेवट राहते, शाळेतल्या पोरांचा एप्रिल मे महिना तो शेवटचा राहतो. मग हे मानलेला शेवट आहे का वास्तव शेवट आहे? मानलेला शेवट आहे. शेवट काय? पहिल्याचा शेवट असतो, पुढच्याची काय असते? सुरुवात असते. कसं त्याला शेवट म्हणणार आहे? कोणता शेवट आहे? रविवारचा नाही का शेवट दिवस? रविवारचा शेवट नाही दिवस. खरं तर भारतीय संस्कृतीप्रमाणे रविवारचा पहिला दिवस आहे. पण आपण आपली केव्हा सोडलेली आहे. लाज नाही म्हणत मी, संस्कृती. लोक 12 वाजले की म्हणतात दिवस बदलला. खाते एखाद्याला सोमवार फिमवार भूक लागलेली आहे, संध्याकाळी थांबा म्हणतो अजून जरा गप्पा मारू 12 वाजेपासून. 12 वाजले की लागला मंगळवार. 12 वाजता तारीख बदलत असते, दिवस बदलत असतो. तारीख बदलते का तिथी बदलत असते? याला तिथी वाराची माहितीच नाही. याला जी माहिती आहे ती फक्त काय आहे? तारीख आहे. ही संस्कृती. आणि टपोऱ्या माळा घालणाऱ्याची बरं ही परिस्थिती. बाकीच्याच नाही सांगत, बाकीच्याच आपला संबंध बी येत नाही. तर रविवार हा तसा भारतीयच्या प्रमाणे पहिला दिवस आहे, शेवटचा झाला. कारण पाश्चिमात्य याच्यामध्ये त्या दिवशी काय असते? सुट्टी असते. त्याच्यामुळे त्याला शेवटचं त्याने ठरवलं. त्याला शेवटच नाहीये. त्यामुळं या नदीची सुरुवात सांगता येते, शेवट नाही सांगता येत.
म्हणजे पात्र किती मोठं आहे, भवनदीचं पात्र किती मोठं आहे. आकार हा सगळा तिचं पात्रच आहे. कोण कोण याच्यामध्ये सापडलेलं आहे. ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे म्हणून जीव आहेत ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये सापडलेले आहेत. काय करते ती, काय करते, क्रिकेट खेळती. क्रिकेट अक्षरशः जीवाचा तिनं काय केलेलं आहे, चेंडू केलाय. चेंडू एकीकडे मृत्यू उभा असतो आणि एकीकडे जन्म उभा असतो. जन्म मृत्यूकडे फेकतो आणि तो जन्माकडे फेकतो. चालू आहे सर. किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा पडेलो आहोत. किती काय आया झाल्या, किती काय बहिणी झाल्या, किती काय भाऊ झाले, बाप झाले, काही गणत आहे त्याला. तर अशा प्रकारची ही भवनदी. एथ एक नवलाओ जो जो की जे तरुणो पाओ तो तो अपावो होय ते एक. त्या भवनदीचा संतांची भेट झाली ज्या काळामध्ये, त्या काळामध्ये तरुणोपाय झाला, भवनदीचा झाला तारा. काय केलं संतांनी, या उत्तरा प्रसादे, प्रसाद म्हणून त्यांनी जे उपदेश केला त्या उपदेशाने या भवनदीतून आम्ही पलीकडे अशा प्रकारचं गेलो. आणि मग पलीकडे काय आहे, पलीकडे आहे सच्चिदानंद, आपलं स्वरूप, मूळ स्वरूप, ब्रह्मस्वरूप, नित्य स्वरूप, अद्वय स्वरूप, निरामय अशा प्रकारचं स्वरूप, अशा प्रकारचं स्वरूप आहे. आणि मग अशा प्रकारचं भवनदीतून बाहेर काढून सच्चिदानंद स्वरूप अशा मूळ पदावर आरूढ करण्याचं दातृत्व संताशिवाय दुसरं कोण करू शकतो. तो काय म्हणे, मंगळाता कोण दाता याहुनी. आणि अशा प्रकारचं हे दान ज्या काळामध्ये मला प्राप्त झालं असल्यामुळं धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली. तो पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.